आता बातमी पश्चिम बंगालमधून आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकाच महिन्यात त्यांना 2 धक्के बसलेत। गेल्या महिन्यात 4 मेला निकाल विधानसभा निवडणुकीचा लागला आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना 15 वर्षांची सलग सत्ता गमवावी लागली। तर आता 3 जूनला ममता बॅनर्जींचा पक्षच फुटलाय। टीएमसीच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी ममतांपासून फारकत घेतली। टीएमसीतनं हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत 58 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं। ऋतुव्रत यांनी या 58 आमदारांनी आपल्याला विधिमंडळ नेता म्हणून घोषितही केले। या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा रंगलेली असली तरी तृणमूलच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे बंद असून याच्याशी आपला संबंध नाही असा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलाय। तर सत्ता गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना एकाच दिवशी 2 मोठे धक्के बसले। तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली। ममता बॅनर्जी यांच्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केलाय, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे। ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांची चौकशी होणार आहे।